आजपासून बरोबर 1 महिना आणि मग बोर्ड एक्झाम सुरू होते. खरं तर मी उद्या अभ्यास करेन किंवा उद्या सुरुवात करेन असं म्हणत म्हणत आता इतका वेळ गेला आहे की तो उद्या पण आता खूप जवळ आला आहे. खरं तर हा व्हिडिओ जर तुम्ही बंद केलात ना तर काही फरक पडणार नाही. फक्त अजून थोडा वेळ वाया जाईल आणि मग मात्र परीक्षेच्या वेळेस रिग्रेट फील होईल. कारण आता इतका वेळ आपल्याकडे नाहीच आहे की तो आपण वाया घालवू शकतो. तुम्हाला असं वाटत असेल ना की अजून खूप सारा सिलेबस बाकी आहे, माझा अजून अभ्यासच नाही झाला, अजून इतके दिवस मी काय करत होतो आणि आता 1च महिना राहिला आहे, आता मी कसा अभ्यास करणार, आता खूप उशीर झाला आहे का? खरं तर नाही, उशीर नाही झाला आहे. अजूनही 1 महिना तुमच्या हातामध्ये आहे आणि त्या 1 महिन्यामध्ये आपण खूप सारा अभ्यास करू शकतो. अजूनही गेम संपलेला नाही आहे. तुम्हाला भीती वाटते, ही खरं तर चांगली गोष्ट आहे. कारण यामुळे तुम्ही अवेअर आहात की तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला स्वतःची आणि अर्थात तुमच्या मार्कांची, तुमच्या भविष्याची काळजी आहे. तुम्हाला तुमचा रिझल्ट महत्त्वाचा वाटतो. खरं तर बोर्ड एक्झाम ही खूप अवघड अशी नसते. ही एक्झाम अशी असते की ज्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी थोडाफार अभ्यास करून का होईना पण नक्कीच चांगले मार्क मिळवू शकतो. खरं तर बोर्ड एक्झाम हे नाही बघत की तुम्हाला किती येतं, त्यापेक्षा ते हे बघतं की तुम्हाला जे काही येत असेल ते तुम्ही स्पष्टपणे लिहू शकता का, शांतपणे तुम्हाला ते मांडता येतं का, तुम्ही पॅनिक न होता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का. आणि खरं तर हे करणं हेच एक सगळ्यात मोठं स्किल आहे. 10वीत आल्यानंतर लोक असं म्हणतात की आता तुम्हाला रोज 8 ते 10 तास अभ्यास करावा लागणार. पण मी तर असं काही केलंच नाही. पण मी तुम्हाला खरं सांगू का, याची गरजही नसते. कारण रोज आपण एक 3 ते 4 तास जरी अभ्यास केला ना तरी पण तो पुरेसा असतो. आणि अजूनही तुमच्याकडे एक संपूर्ण महिना आहे. त्याच्यामध्येही तुम्ही जर पूर्ण फोकसने 3 ते 4 तासच फक्त अभ्यास केला ना तरी तो तुम्हाला 10 तासांपेक्षा जास्त मार्क्स मिळवून देईल. मग यासाठी आता आपण काय केलं पाहिजे? तुम्हाला अशी भीती वाटते का मी फेल झाले तर? तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत नाही आहे का? मलाही भीती वाटायची. मलाही असं वाटायचं की मला पण काहीच येत नाही. पण ठीक आहे ना, काही न करता बसून राहण्यापेक्षा ॲटलिस्ट काहीतरी अभ्यास केला पाहिजे. पेपर जरी कठीण आला तरी तो सगळ्यांसाठी कठीणच येतो. पण तरीसुद्धा आपल्याला त्यामधलं जे काही येते ते आपण लिहू शकतो ना. मग तेच आता आपल्याला करायचं आहे. हा 1 महिना जो आहे याच्यामध्ये तोच अभ्यास आपल्याला करायचा आहे जितका आपल्याच्याने होऊ शकतो. जेवढं काही आपण एफर्ट्स देऊ शकतो तितके 100% एफर्ट्स आपल्याला द्यायचे आहेत. खरं तर असं म्हटलं जातं की एक्झामच्या आधी नवीन असा अभ्यास काही करू नये. पण मी तुम्हाला हे नक्की सांगेन की जितका होऊ शकतो तितका अभ्यास करा आणि रिव्हिजन पण तेवढीच करायची आहे. म्हणजे असं व्हायला नको की आपण पुढचा अभ्यास करत गेलो आणि मागचा आपल्याला काही आठवतच नाही. त्यामुळे जे काही परीक्षेला ऑलरेडी विचारलं गेलेलं आहे, असे काही प्रश्न आहेत जे ऑलरेडी याच्यामध्ये खूपदा येऊन गेलेले आहेत, ते पुन्हा पुन्हा करायचे आहेत. असा अभ्यास जो तुम्ही याच्या आधी पण केलेला आहे, जो तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नाही विसरणार, तो एकदा रिवाईज करायचा आहे. आणि त्यानंतर मग थोडेफार नवीन चॅप्टर्स की ज्याचं वेटेज जास्त आहे आणि तुम्ही अजूनही नाही केलेत ते चॅप्टर्स तुम्ही करायला घेऊ शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की दररोज तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे, कारण ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. पेपरमध्ये कधीकधी तुम्हाला त्या गोष्टी माहिती असतात पण कशा मांडायच्या हेच कळत नाही आणि त्यासाठी गरजेची असते ती म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पेपर सॉल्व करणं. आपण बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला जर जास्तीत जास्त मार्क कमीत कमी वेळेत हवे असतील तर पेपर सॉल्व करत राहणं हे त्याच्या मागचं सिक्रेट आहे. सो जितकं शक्य होईल तेवढे पेपर त्या वेळेत सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. उत्तर येत नसेल ठीक आहे, जेवढं येते तेवढं सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. कारण हे प्रॅक्टिस पेपर काय तुमच्या बोर्डाच्या मार्कामध्ये ॲड नाही होणार आहेत. त्यामुळे जेवढं येते तेवढं प्रामाणिकपणे लिहिण्याचा प्रयत्न करा. एकच प्रश्न येतोय एकच लिहा, काही फरक पडत नाही आहे, पण ॲटलिस्ट तो तरी न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर एकदा पेपर सॉल्व करून झाला की मग जे प्रश्न तुम्हाला नाही आले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं डायजेस्टमधून किंवा कुठूनही रीड करा आणि मग तो पूर्ण चॅप्टर रीड करा. जेणेकरून त्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला येईलच, पण त्यासोबतच त्या संपूर्ण चॅप्टरमध्ये काय आहे, त्याच्यामधलं पण आपल्याला काय येत नव्हतं हे पण तुम्हाला पेपर दिल्यानंतर कळू शकतं. त्यामुळे पेपर सोडवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. रायटिंग स्किलचा अभ्यास आपण बऱ्याचदा टाळतो, पण तो करणं ही सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की कुठलाही लँग्वेजचा पेपर घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की मॅक्सिमम वेटेज हे रायटिंग स्किललाच असतं. आणि त्यामुळे रोजच्या रोज काहीतरी लिखाणाची प्रॅक्टिस ठेवायची आहे. कधी
मराठीचं लिहा, कधी इंग्लिशचं लिहा, कधी संस्कृतचं लिहा, कधी हिंदीचं लिहा. असं करत करत रोज तुम्हाला काही ना काहीतरी निबंध असेल, डायलॉग रायटिंग असेल, रिपोर्ट रायटिंग आहे, अजून जाहिरात लेखन वगैरे असेल, जे काही तुमच्या पुस्तकामध्ये किंवा तुमच्या सिलेबसमध्ये आहे त्या सगळ्याची कुठल्या तरी विषयाची रोज 5 मिनिटं तरी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आता फक्त डोळे बंद करा आणि विचार करा की जर तुम्ही अजूनही अभ्यास नाही केला तर पेपर झाल्यानंतर किंवा पेपर समोर आल्यानंतर तुम्हाला काय वाटेल? हेच वाटेल ना की तेव्हा थोडाफार अभ्यास करायला हवा होता, किंवा तेव्हा जर मी मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास केला असता तर आज कदाचित मी ही उत्तरं लिहू शकलो असतो. मग तुम्हाला ते फील करायचं आहे का त्या टेबलवरती बसून? नाही ना. मग त्यासाठीच आज अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. कदाचित असं होऊ शकते की तुम्ही तेवढा मॅक्सिमम अभ्यास नाही करू शकाल, पण काहीतरी केल्याचं समाधान नक्की मिळेल ना. मग तेच हवं असेल तर त्यासाठी आता पुस्तक उघडायचं आहे, अभ्यास करायचा आहे. एका महिन्यामध्ये जेवढं तुम्ही स्वतःहून करू शकता तेवढं करायचं आहे आणि हे लास्ट 30 डेज तुम्हाला बेस्ट 30 डेज करायचे आहेत. हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून सिरियसली आपण आपला अभ्यास कंप्लीट करू शकू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक अँड बाय बाय.